श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या दर्श अमावस्या आहे, दर्श अमावस्याला केले जाणारे उपाय, कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। या अमावस्याला मोठी अमावस्या असे म्हणतात, स्नान दान अमावस्या असे देखील म्हटले जाते। या दिवशी नदीत स्नान आणि तीर्थक्षेत्रात स्नान दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। जर कोणाला पितृदोष असेल तर पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येला पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी सर्व सुखांची प्राप्तीसाठी काही खास उपाय करायचे आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत। दश अमावस्येला अधिक महत्त्व आहे। पौराणिक शास्त्राप्रमाणे शिवरात्रीनंतर येणाऱ्या या अमावस्येला विशेष महत्त्व असते। उद्या सकाळी आपल्याला पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करायची आहे। जमल्यास नदी तीरावर किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम असतं। घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त म्हणजेच वाल्गासुक्त म्हणायचं आहे। यानंतर ही मोहरी सर्वत्र घरात टाकायची आहे। हा उपाय केल्याने घरात जर वाईट शक्ती असेल, करणी केलेली असेल, भानामती केलेली असेल किंवा इतर सर्व बाधा असतील यापासून संरक्षण होतं। आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदुराने त्रिशूल काढून नारळाचा उतारा करायचा आहे। म्हणजेच काय तर अमावस्येच्या दिवशी घरात जर एखाद्या आजारी व्यक्ती असेल, तो सतत आजारी पडत असेल किंवा आपले घर असेल, दुकान असेल तर त्या दुकानावरून आपल्याला 7 वेळा नारळ उतरायचा आहे आणि तो फेकायचा आहे। तुम्ही हे कचराकुंडीतही फेकू शकता। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानात जर जाळे झालेले असतील, कोळी इष्टके झालेले असतील तर ते काढून व्यवस्थित साफसफाई करायची आहे। त्यानंतर एक पाण्याची भरून बकेट घ्यायची आहे, त्यात जाडे मीठ म्हणजे मोठे मीठ घ्यायचं आहे, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। याने काय होतं तर याने घरात नकारात्मकता येत नाही। हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा आहे आणि घराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे। अमावस्येच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध, दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करायचे आहेत। काळे तीळ अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे। तसेच या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णू मंदिरात पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पण करावे। याने सर्व कष्ट दूर होतात आणि जीवनात सर्व शुभ घटना घडतात। घर, दुकान, ऑफिस, कारखाना यांना असोला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधावा। शास्त्राप्रमाणे अमावस्या सुख, सौभाग्य आणि धनसंपत्ती, वैभव इतर गोष्टीसाठी विशेष मानली जाते। या दिवशी हे उपाय केल्याने जीवनात आनंद, लाभ मिळू शकतात। दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते। या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते। असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैकुंठातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात। या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते। पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने दोष आणि दान दूर होते। या दिवशी केलेल्या उपासनेचे पुण्य प्राप्त होते। उद्या दर्श अमावस्या शनिवारी आलेली आहे, त्यामुळे हे शनी अमावस्या देखील मानली जाते। पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्राची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा। या दिवशी मंत्र जप केल्यामुळे पितरांची शांती होते। तसेच काळ्या तिळाचे दान केल्यामुळे पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने सुद्धा
पितरांना समाधान मिळते। यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायीला चारा खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात। तसेच पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो। तर उद्या दर्श अमावस्या आहे, तर या दिवशी हे उपाय करायचे आहेत। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।